हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इंग्लिशमधील 1.2 स्टोरी पाहणार आहोत आपण, अँड्रोक्लस अँड द लायन. तर ही एक अतिशय सुंदर अशा प्रकारची स्टोरी आहे. ती स्टोरी आपण पाहणार आहोत. तर स्टोरीला आपण सुरुवात करूया. अँड्रोक्लस अँड द लायन. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. काय होतं बघा, खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे की तिथं एक दयाळू, त्याचप्रमाणे कर्टियस म्हणजे काय, तर कर्टियस म्हणजे पोलाईट, सभ्य. एक दयाळू, हळव्या मनाचा आणि सभ्य असा व्यक्ती राहत होता की ज्याला सर्व अँड्रोक्लस असं म्हणत असत. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु काय होतं की त्याचा जो मास्टर आहे तो मास्टर खूप क्रुएल होता, या ठिकाणी खूप दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्ज. काय होतं त्या काळामध्ये, जे काही राजे महाराजे होते किंवा जे काही श्रीमंत व्यक्ती होते, तर ते गरीब लोकांना या ठिकाणी गुलाम बनवत असत. गुलामासारखं काम त्यांच्याकडून करून घेतलं जायचं. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव, आणि यापैकी अँड्रोक्लस जो आहे तो सुद्धा एक गुलाम होता. द स्लेव्ज वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आता हे जे काही या ठिकाणी गुलाम होते, या गुलामांना त्यांचे जे मास्टर आहे, मालक जे आहे, ते म्हणतील ते कार्य त्यांना करावं लागायचं. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स, की त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांना अधिकार नव्हता. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. तर या ठिकाणी की इवन व्हेन दे वर अनहॅपी, की जरी ते दुःखी असले, आनंदी नसले, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या जो काही मास्टर आहे, मालक आहे, त्यांना सोडून जाता येत नव्हतं. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊएव्हर विक्ड ही माईट बी. की आता जो त्याचा मास्टर आहे, त्यांचा मास्टर आहे, तो विक्ड असला म्हणजे या ठिकाणी दुष्ट असला, तरीही सुद्धा कायद्याने त्यांना बांधून टाकलेलं होतं की त्यांचं जे काही मास्टर आहे, त्या मास्टरच्या आज्ञेचं पालन जे आहे ते त्या लोकांना करावं लागायचं. अशा प्रकारचं कायदेशीर बंधन त्यांच्यावर होतं. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ड मास्टर. आता जो अँड्रोक्लस होता, तर अँड्रोक्लसचा जो मास्टर होता तो फार दुष्ट होता आणि निर्दयी होता, आणि तो अँड्रोक्लसला अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्ज अँड ऑफन विम्प्ड देम. आता त्याचा जो मास्टर होता तो त्याला उपाशी ठेवायचा. स्टार्व्ड म्हणजे उपाशी ठेवणे, ते गुलामांना उपाशी ठेवायचा. अँड ऑफन विम्प्ड देम, विम्प म्हणजे या ठिकाणी चाबुकाने मारणे, आणि चाबुकाने सुद्धा तो त्यांना मारायचा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लस म्हणतो की अशा दुष्ट जो काही मास्टर आहे, मालक आहे, त्याची सेवा करण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा. अशा प्रकारची परिस्थिती तेव्हा होती. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी, की तो एक चांगल्या संधीच्या शोधात होता, की त्याची सुटका कशी होईल या शोधात तो होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही इस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि त्याला ती पहिली संधी त्याच्याकडे चालून आली, आणि त्याच्या जो मास्टर आहे त्या मास्टरच्या कचाट्यातून त्याची सुटका झाली, त्याच्या तावडीतून सुटका झाली. क्लचेस म्हणजे या ठिकाणी क्लचेसचा अर्थ आहे टाईट होल्ड, म्हणजे त्याला आपण कचाटा म्हणू शकतो किंवा तावडीतून किंवा पक्की पकड या ठिकाणी. नाव ऑल्दो अँड्रोक्लस हॅड डज रन अवे ही वॉज नॉट अ कवर्ड. आता जरी अँड्रोक्लस हा पडून गेलेला असला तरी तो भित्रा अजिबात नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, की त्याने काय केलं की तिथून निघाल्यानंतर तो एका जंगलामध्ये त्याने आश्रय घेतला, तिथं जो राहू लागला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट, की जो अँड्रोक्लस आहे तो जंगली प्राण्यांना अजिबात घाबरत नव्हता. बीस्ट म्हणजे या ठिकाणी प्राणी, की ते जे जंगली प्राणी जंगलामध्ये इतरत्र रोम म्हणजे फिरत असतात, तर त्यांना तो अजिबात घाबरत नव्हता. हे डिड नॉट माइंड
दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड, की त्याला असं कधीच वाटत नव्हतं की आपल्या डोक्यावर छत नाही आहे किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचा आश्रय नाही आहे, मदत नाही आहे, अशा प्रकारचं असं कधीही त्याच्या मनात यायचं नाही. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश. त्याला फक्त एकाच गोष्टीचा आनंद होता, तो फार आनंदी होता की तो आता एक या ठिकाणी फ्री बर्ड आहे. तर या ठिकाणी तो स्वतंत्र असा प्रकारचा पक्षी आहे की जो कुठंही त्याच्या इच्छेनुसार जाऊ शकतो. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, वॉन्डरिंग म्हणजे या ठिकाणी फिरणे. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन, की एके दिवशी काय झालं, जेव्हा अँड्रोक्लस हा जंगलामध्ये फिरत होता आणि फिरत असताना त्याच्या समोर एक लॉयन आला. म्हणजे लॉयन त्याला समोर दिसला, की फिरत असताना अँड्रोक्लस अचानक एका लॉयन समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली, की तेव्हा पाहिल्याबरोबर अँड्रोक्लसची पहिली प्रतिक्रिया काय होती की आपण इथून पळून जावं. बट फ्ली म्हणजे पळून जाणे. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम, परंतु त्याने पाहिलं की आपल्याला पाहिल्यानंतर लॉयन जो आहे तो लॉयन जागेवरून या ठिकाणी हलला नाही किंवा जागेवरून तो इतरत्र गेला नाही. इट ग्राउल्ड ग्राउल्ड म्हणजे या ठिकाणी गुरगुर करणे. नॉर रोअर्ड म्हणजे गर्जना करणे, की तो जो लॉयन होता त्या लॉयननं कुठल्याही प्रकारे गुरगुर केली नाही किंवा कुठल्याही प्रकारची गर्जना या ठिकाणी केली नाही. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. तर या उलट अँड्रोक्लसला तो असं दिसत होतं की तो फार या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक त्याच्याकडे पाहत आहे, जणू काही तो फार दुःखामध्ये आहे किंवा फार दुःख त्याला होत आहे, अशा प्रकारे तो अँड्रोक्लसकडे पाहत आहे असं त्याला वाटलं. अँड्रोक्लस पॉज, आता अँड्रोक्लस थोडा वेळ थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली म्हणजे अत्यंत काळजीने टुवर्ड्स द लॉयन स्टेप बाय स्टेप. अँड्रोक्लस थोडासा थांबला, त्यानंतर तो हळूहळू काळजीपूर्वक त्या लॉयनजवळ जाऊ लागला. द लॉयन मो म्हणजे या ठिकाणी दुःखाने कंदने. अँड विम्पर्ड प्लीज हेल्प मी इट्स आईज सीम टू से. आणि तेव्हा लॉयन जो आहे तो दुःखाने विवळत होता आणि त्याचप्रमाणे त्याचे डोळे जे आहेत ते डोळे विनंती करत होते की कृपया मला मदत करा, असं अँड्रोक्लसला वाटलं. वेन अँड्रोक्लस ड्रीव नियर द लॉयन लोवर्ड इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पॉ, की जेव्हा अँड्रोक्लस आणखी थोडासा जवळ गेला तेव्हा त्याला दिसलं की लॉयन जो आहे तो लॉयनने आपले डोकं खाली झुकवलं आणि त्याचा जो पॉ म्हणजे या ठिकाणी पंजा, त्याचा जो पॉ आहे, पंजा जो आहे तो पंजात तो चाटू लागला. देन अँड्रोक्लस सॉ दॅट द लॉयन्स पॉ वॉज वॉन्डेड. तेव्हा त्याला दिसलं की त्या लॉयनचा जो पंजा होता तो पंजाला जखम झालेली होती. सॉर अँड सोलन, या ठिकाणी तो सुजलेला होता, त्याला दुखत होता तो. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स वन ऑफ द लॉयन्स टोज, की त्याला जवळ गेल्यानंतर त्याला दिसलं की तो जो सिंह आहे त्या सिंहाच्या पंजामध्ये त्या ठिकाणी जो काटा आहे तो काटा टुचलेला आहे. सो धिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस थॉट अँड्रोक्लस. आणि अँड्रोक्लसला वाटलं की हेच कारण आहे की ज्यामुळे जो लॉयन जो आहे तो दुःखी झालेला आहे. समिंग अप ऑल द करेज, की सर्व धैर्य एकवटून, कारण लॉयन त्याच्यासमोर होता. अँड्रोक्लसला वाटत होतं की लॉयन आपल्याला केव्हाही हा मारू शकतो, परंतु सर्व धैर्य एकाटून हिंमत बांधून तो पुढे गेला. अँड्रोक्लस स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. त्याने काय केलं की मोठ्या धैर्याने तो त्या सिंहाजवळ गेला आणि सिंहाजवळ गेल्यानंतर आपला हात पुढे गेला आणि त्याचा हात जो आहे तो त्या पंजाकडे त्याने नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वूड अटॅक हिम इफ ही टच इट्स स्वॉलन पॉ, की त्याला वाटलं की त्याला भीती वाटू लागली की कदाचित जर आपण त्याच्या सुजलेल्या पायाला त्याच्या पंजाला जर टच केलं तर हा आपल्यावर हल्ला करेल. बट द लॉयन सेम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु या ठिकाणी
असं दिसत होतं की जो लॉयन आहे त्या लॉयनला समजलं होतं की हा एक चांगला हेतू या व्यक्तीचा आहे, हा व्यक्ती चांगला आहे. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. तेव्हा काय झालं, अँड्रोक्लसने त्या सिंहाचा पंजा आपल्या लेफ्ट हँडमध्ये घेतला. ड्रिफ्टली म्हणजे अत्यंत कौशल्याने. ही पुल्ड आउट द थॉर्न. त्याने त्या लॉयनच्या पंजामधला काटा जो आहे तो काटा काढला. देन टेअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथिंग. त्यानंतर काय केलं अँड्रोक्लसने, आपला जो शर्ट त्याने घातलेला होता किंवा त्याच्या अंगावरती जे काही कपडे होते त्याने एक कपडा त्यातला फाडला आणि त्याने तो कपडा जो आहे तो फाडून द काइंड मॅन बाउंड ऑफ द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. आणि त्याने तो त्याच्या सिंह जो आहे त्याच्या पंजाला बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लिक्ड हिज आर्म. की त्याचं टू हिज सरप्राईज अँड वंडर की त्याचं हे काम पाहून तो जो लॉयन आहे तो लॉयनने काय केलं की तो लॉयन त्या अँड्रोक्लसचे आर्म्स जे आहेत तो आर्म्स तो चाटवू लागला. म्हणजे या ठिकाणी कृतज्ञता तो व्यक्त करू लागला. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. म्हणजे ग्रॅटिट्यूड तो सिंह लॉयन जो आहे तो दाखवू लागला, कृतज्ञता व्यक्त करू लागला. अँड्रोक्लस रिमेंड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. आता जोपर्यंत सिंह हा पूर्णपणे बरा होत नाही किंवा चालू शकत नाही तोपर्यंत अँड्रोक्लस त्याच्यासोबत राहणार होता. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. आता अँड्रोक्लस काय करायचा, जंगलामध्ये जायचा आणि जंगलामध्ये शिकार करायचा आणि शिकार केल्यानंतर जे काही अन्न मिळेल त्यापैकी काही अन्न जो आहे तो त्या सिंहाला द्यायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वाउंड. की प्रत्येक दिवशी काय करायचा की तो त्या सिंहाची जी काही जखम आहे ती जखम स्वच्छ करायचा आणि त्याची ड्रेसिंग जी आहे किंवा त्याला पट्टी तो बांधायचा. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. त्यानंतर काही दिवसांनीच जो सिंह आहे तो आता इकडे तिकडे चालू लागला. मूव्ह अबाउट म्हणजे तो चालू लागला, शक्य झाला त्याला आता चालणं शक्य झालं. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेरेवर ही वेंट. कधी कधी काय व्हायचं की जिथे जिथं अँड्रोक्लस जायचा तर तेव्हा हा जो लॉयन आहे हा लॉयनसुद्धा त्याच्या मागे जायचा. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. मग याच दरम्यान काय झालं की अँड्रोक्लसचा जो मास्टर होता, मालक होता, त्याने ऑथॉरिटीकडे म्हणजे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की त्याचा जो गुलाम आहे अँड्रोक्लस हा पळून गेलेला आहे. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. की तेव्हा काय झालं की सर्व सैनिकांना आज्ञा देण्यात आल्या, सर्व चारही बाजूंना या ठिकाणी सर्व दिशांना सैनिकांना पाठवण्यात आलं की त्यांनी अँड्रोक्लसला पकडून आणावं. दे सर्च फॉर हिम हाय अँड लॉ बट कुडंट फाइंड हिम. की सैनिक जे आहे ते सर्वत्र त्याचा शोध घेऊ लागले परंतु त्यांना कुठंही अँड्रोक्लसचा पत्ता लागत नव्हता. ॲट लास्ट शेवटी काय झालं मग, दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. की ते एका जंगलामध्ये आले की जिथं अँड्रोक्लस जो आहे तो राहत होता. इट सो हॅपन की घडलं असं दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. की ती जी केव आहे, केव म्हणजे या ठिकाणी गुफा जी आहे, तर त्या गुफेजवळ लॉयन जो आहे तो एकटाच त्या ठिकाणी विश्रांती करत होता आणि अँड्रोक्लस जो आहे तो बाहेर गेलेला होता. आज तो एकटाच बाहेर गेलेला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. मग आता सोल्जर्सने त्या लॉयनलासुद्धा पकडलं आणि जो बाहेर शिकारीसाठी जे अँड्रोक्लस गेलेला होता त्यालासुद्धा या ठिकाणी सोल्जर्सने पकडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि सैनिकांनी त्याला पुन्हा शहरामध्ये आणलं. दे पुट अँड्रोक्लस इन चेन इन अ प्रिझन. या ठिकाणी अँड्रोक्लसला तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. इन द चेन की त्याला हातखडी या ठिकाणी किंवा साखळी दंडाने बांधण्यात आलं आणि त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. द लॉयन वॉज केज. आणि जो सिंह होता त्या सिंहालासुद्धा या ठिकाणी सिंहाला कॅजेड म्हटलेलं आहे, म्हणजे त्यालासुद्धा पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. की
त्या काळामध्ये पीपल हू वर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वर फेड टू वर्ल्ड बिस्ट, की जो कोणी या ठिकाणी सिरियस क्राईम करेल, जो कोणी गंभीर अशा प्रकारचा गुन्हा करणारा होता, तर अशा गंभीर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जंगली प्राण्यासमोर सोडलं जायचं, की जेणेकरून जंगली प्राण्याचं भक्ष्य त्याला बनवलं जायचं. हीच त्याची शिक्षा असायची. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि मालकापासून पळून जाणे हा त्या काळामध्ये फार मोठा गुन्हा होता. देअरफॉर, आणि म्हणून अँड्रोक्लोस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बिस्ट. आणि जो अँड्रोक्लस आहे तो अँड्रोक्लसला सुद्धा जंगली प्राण्याच्या समोर आता सोडलं जाणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस, की आता नियोजित दिवशी जो एम्परर आहे, सम्राट आहे, की अराइव्ड ॲट द सर्कस, की सर्कस म्हणजे त्या ठिकाणी सर्कसमध्ये त्याचं आगमन झालं, आला तो, अँड टूक हिज प्लेस, त्याने त्याच्या जागेवर तो स्थानापन्न झाला. द क्राऊड चिअर लाऊडली, आजूबाजूला गर्दी जमलेली होती आणि गर्दी आवाज करत होती, या ठिकाणी लोक आवाज करत होते. द ट्रम्पिटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द एरेना, की या ठिकाणी जे काही ट्रम्पिटर्स जे आहेत, म्हणजे आपल्याला माहीत आहे की ज्याला आपण तुतारी म्हणतो, की जे तुतारी वाजवणारे जे आहेत त्याची तुतारी वाजवत होते, म्हणजे या ठिकाणी रणशिंग फुंकत होते, तुतारी वाजवत होते. अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द एरेना. एरेना म्हणजे काय, तर या ठिकाणी जो ग्राउंड आहे, की आपण पाहतो की क्रिकेटचं ग्राउंड असते आणि क्रिकेटच्या ग्राउंडवर आजूबाजूला जे की लोकांसाठी पाहण्याची व्यवस्था केलेली असते, तशा प्रकारचे जो एरिया असतो, जे मैदान असते, की ज्या आजूबाजूला लोक पाहू शकतात, त्याला एरेना म्हणतात. तर त्या ठिकाणी या अँड्रोक्लसला आणण्यात आलं. ही चेन्स वर अनबाउंड, त्याच्या जे काही चेन होत्या, म्हणजे ज्याला साखरदंडामध्ये जे काही बांधून ठेवण्यात आलेलं होतं अँड्रोक्लसला, त्याला ते साखरदंड त्याच्या अंगावरचे बेड्या काढण्यात आल्या. चेन्स म्हणजे बेड्या काढण्यात आल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. आता जो अँड्रोक्लस आहे तो फार वीक होता. ही फेल्ट वीक, तो त्याला अशक्त वाटत होता. अँड डिसमेड, तो निराश होता, दुःखी होता. ही वॉज सर्टेन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. कारण त्याला माहीत होतं की आता आज आपल्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस आहे, हे त्याला कळून चुकलं होतं. ॲट द ऑपोजिट एंड अ गेट वॉज रेज अँड अ फेरोसियस लॉयन वॉज रिलीज इन टू द एरेना, की आता अपोजिट साईडला, विरुद्ध बाजूला काय घडलं, अ गेट वॉज रेज, एक गेट उघडण्यात आला आणि त्या गेटमधून एक फेरोसियस लॉयन म्हणजे एक हिंस्र अशा प्रकारचा किंवा क्रूर अशा प्रकारचा जो लॉयन आहे, पशु जो आहे, तो त्याला सोडण्यात आलं मैदानामध्ये. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरोसियस, आणि तो अतिशय या ठिकाणी क्रूर होण्यासाठी, हिंस्र होण्यासाठी त्या लॉयनला उपाशी ठेवण्यात आलेलं होतं. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर. आता अँड्रोक्लसला भीती वाटू लागली. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट, पण त्याने काय केलं, पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड, की आता तो घाबरलेला होता, खूप घाबरलेला होता, परंतु तशा प्रकारे तो दाखवत नव्हता की मी खूप घाबरलेला आहे, अशा प्रकारे तो दाखवत नव्हता, परंतु आतून तो घाबरलेला होता. द लॉयन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम, की आता त्या लॉयनने अँड्रोक्लसला पाहिलं आणि त्याच्या दिशेने तो लॉयन निघाला. बाउंडिंग अँड रोअरिंग, आता ठिकाणी तो गर्जना करत निघालेला आहे. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. काय झालं की धावत असताना अचानक तो सिंह जो आहे, लॉयन जो आहे, तो रस्त्यातच थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड्स, त्यानंतर तो पुढे हळूहळू जाऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड, त्याचा जो काही राग आहे, त्या सिंहाचा राग जो आहे तो आता कमी होऊ लागला असं दिसत होतं. त्याचा जो काही द्वेष आहे, जो काही राग आहे, तो आता कमी होत असलेला दिसत होता. अँड्रोक्लस सॉ धिस टू, अँड्रोक्लसने सुद्धा ते पाहिलं. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर, आणि आता त्या दोघांनी सुद्धा एकमेकांना ओळखलेलं होतं, म्हणजे लॉयनने सुद्धा अँड्रोक्लसला ओळखलेलं होतं आणि अँड्रोक्लसने सुद्धा त्या लॉयनला ओळखलेलं होतं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन, बट
When it reached him, it began to purr and rub its nose against him. की आता काय झालं, टू एव्हरीवन्स अमेजमेंट, आता प्रत्येकासाठी हे आश्चर्य होतं. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. या ठिकाणी तो जो लॉयन आहे तो लॉयन जाऊन त्या ठिकाणी वागतो आहे, बाउंड होतो आहे. बट वेन इट रीच हिम इट बिगेन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि त्याच्या अँड्रोक्लसच्या जवळ गेल्यानंतर त्या लॉयन जो आहे त्याचं नाक त्या ठिकाणी तो रब करतो आहे, घासतो आहे. अँड्रोक्लस हॉग द लॉयन, आणि अँड्रोक्लसने काय केलं की त्याला लॉयनला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, आणि तो आनंदाने या ठिकाणी आपली सुटका झाली. अशा प्रकारे दुःखाश्रू आनंदाश्रू सुटका झाल्याची आनंदाश्रू त्याच्या डोळ्यामध्ये आले आणि तो रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच्ड धिस टेंडर साईड इन अ ग्रेट वंडर. की आता त्या ठिकाणी हजर असलेले जे ऑडियन्स होते, प्रेक्षक होते, त्याचप्रमाणे एम्परर होता, ते सर्व पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. पीपल बिगेन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क फॉर हिज रिलीज. आता लोक अँड्रोक्लसला या ठिकाणी चिअर करू लागले, त्याला प्रोत्साहित करू लागले. अँड आस्क फॉर हिज रिलीफ, आणि त्याच्या सुटकेची या ठिकाणी विनवणी करू लागले. द एम्परर आस्क अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर. आता एम्परर जो आहे सम्राटाने विचारलं की अँड्रोक्लसला की हे लॉयन जो आहे तो लॉयनच्या बिहेवियरमध्ये, वागणुकीमध्ये असा बदल का झाला. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी, आणि जेव्हा अँड्रोक्लसने सर्व स्टोरी सांगितली घडलेली त्या सिंहाच्या बाबतीत, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. आणि तेव्हा तो एम्परर जो आहे तो एम्पररसुद्धा मूव्ड बाय म्हणजे हॅव स्ट्रॉंग फिलिंग्स, की तोसुद्धा भावनेने या ठिकाणी दोघांमध्ये जो काही कृतज्ञता आणि फ्रेंडशिपची भावना जी आहे एका प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये, यामुळे तोसुद्धा भाविक झाला. एम्पररसुद्धा भाविक झाला, भारावून गेला तो. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री, आणि त्याने ऑर्डर दिली की अँड्रोक्लसला या ठिकाणी मुक्त करण्यात यावं. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव, आणि त्याला यानंतर पुढे गुलाम म्हणून वागवू नये. वेन द एम्परर आस्क अँड्रोक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक, आणि जेव्हा एम्पररने अँड्रोक्लसला विचारलं की या व्यतिरिक्त तुला आणखी काय बक्षीस मी देऊ, तुला काय द्यायला, तुला काय आवडेल की असं मी देऊ. अँड्रोक्लस रिप्लाइड दॅट ही डीड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. अँड्रोक्लस काय म्हणतो की मला माझ्या स्वतःसाठी काही नाही पाहिजे, मला स्वतःला काही नाही पाहिजे. बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू, परंतु मला काय पाहिजे तर माझी इच्छा आहे की हा जो लॉयन आहे या लॉयनला तुम्ही मोकळं सोडून द्या. त्यानंतर काय होतं बघा, द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. त्यानंतर ते दोन्ही मित्र म्हणजे लॉयन आणि अँड्रोक्लस दोन्ही मित्र जंगलामध्ये आनंदी जीवन, मुक्त जीवन जगण्यासाठी निघून जातात. तर अशा प्रकारे एक ब्युटिफुल स्टोरी आपण स्टडी केलेली आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.